खासदार निलेश लंके यांच्यावर टीका. पक्षाचे नेते मात्र गप्प. फैयाज शेख यांची मूक भूमिका चर्चेत. अहिल्यानगरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल छत्रपती संभाजीनगर महामार्गाने शहरात आगमन केल्यानंतर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्थानिक आमदार, खासदार तसेच पालकमंत्र्यांवर कडाडून टीका केली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना भोगावे लागणारे हाल याबाबत सर्वच जनप्रतिनिधींना थेट दोषी धरत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सरोदे यांनी केले. या टीकेत खासदार लंके यांचाही समावेश होता आणि त्यांच्यावरही सरोदे यांनी कठोर शब्दात हल्लाबोल केला. विशेष म्हणजे यावेळी खासदार निलेश लंके यांच्या पक्षाकडून किंवा गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी जवळजवळ निश्चित मानले जाणारे फैयाज शेख देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र त्यांच्या नेत्यांवर होत असलेली टीका ऐकूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता सगळं निवांत ऐकत राहण्याची भूमिका घेतली. आपल्या नेत्यांनी महामार्गासाठी यापूर्वी केलेले आंदोलन, उपोषण किंवा प्रयत्न जनतेसमोर मांडण्याची संधी असताना देखील त्यांनी ती गमावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. सरोदे यांनी मुलाखत देण्यापूर्वी उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे बोलले जाते. त्या चर्चेत आपल्या पक्षाची बाजू ताकदीने मांडून नेत्यांवर होत असलेला अपमान रोखण्याची जबाबदारी फैयाज शेख यांच्यावर होती. परंतु त्यांनी तसं न करता कॅमेऱ्यासमोर येण्याचे समाधान मानल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की पक्षातील मोठ्या नेत्यांचा मान राखणे हे एक जबाबदार कार्यकर्त्याचे कर्तव्य नाही का? अशा वेळी अपमानास उत्तर देत आपल्या पक्षाची बाजू ठामपणे मांडली पाहिजे की शांत राहून सर्व काही सहन केले पाहिजे? फैयाज शेख यांची ही भूमिका राजकीय शहाणपणाचे लक्षण आहे की कमकुवतपणाचे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर फैयाज शेख यांची या प्रकारची भूमिका पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरेल आणि त्याचा त्यांच्याच उमेदवारीवर काही परिणाम होईल का, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या प्रकरणाने स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आता हे सर्व पाहता खासदार लंके स्वतःच फैयाज शेख यांना उमेदवारी देतील का, की उमेदवारीच्या वेळी तेही फैयाज शेख यांच्यासारखे मौनव्रत धारण करून मूकच राहतील, असा थेट सवाल आता नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे. फैयाज शेख यांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य, याबाबतचे मत आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.